2 3. नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड आफ्टरनून. आज आपण उभे आहोत पुणे जंक्शन रेल्वे स्टेशनच्या बाहेर. दुपारचे वाजलेत 2:45 आणि आज आपण इथे जमलो आहोत एका स्पेशल इव्हेंटसाठी. जो इव्हेंट अचानकपणे ठरलेला आहे. रेल्वेने अचानकपणे एक सरप्राईज दिलेला आहे आणि ते सरप्राईज म्हणजे आजपासून सुरू होते आहे पुणे शिर्डी इंटरसिटी एक्सप्रेस. पुण्याहून शिर्डीला डिरेक्ट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे मित्रांनो. आणि इंटरसिटी एक्सप्रेस ही असणार आहे 15 डब्यांची गाडी. नवा कोरा करकरीत रेक खाली आपण बघू शकता लागलेला आहे. हाच तो रेक आहे. पुणे साईनगर शिर्डी. आज इनॉग्रल स्पेशल रन आहे. हिचा 01423 नंबर आहे. आणि ही गाडी आठवड्याला रोज असणार आहे. सकाळी 7 वाजता हिचा टायमिंग असणार आहे सुटायचा. आपण पाहू शकता की किती योग्य पद्धतीने आणि छान असा हा रेक सजवण्यात आलेला आहे आजच्या दिवसासाठी. दुपारी 2:15 वाजता गाडी निघणार आहे शिर्डीकडे जाण्यासाठी. शिर्डीला जाण्यासाठी हजारो भक्तगण पुण्याहून जातात. पुण्याहून जाण्यासाठी एक तर बाय रोड जावे लागते किंवा रात्री जी दादर शिर्डी गाडी असते मध्यरात्री ती पुण्यात येते. त्याच्याने काही अनेकांना ती परवडते, काही लोक त्याच्याने जातात. पण मोस्टली लोक बाय रोडच जात होते. पण पुण्यातनं डिरेक्ट कनेक्टिव्हिटी शिर्डीला नव्हती, जी की आज मिळालेली आहे पुणे साईनगर शिर्डी इंटरसिटी एक्सप्रेसच्या निमित्ताने. आपण पाहू शकता किती छान रेक हा सजवलेला आहे. कोरा करकरीत ब्रँड न्यू LHB रेक प्लॅटफॉर्म नंबर 1 वर लावण्यात आलेला आहे मित्रांनो. भारताचे रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव आज या गाडीला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करणार आहे. दुपारी 3 वाजता त्यांचं आगमन होईल. पुणे जंक्शन रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म नंबर 1 येते. अतिशय सुंदर असा हा रेक सजवलेला आहे. आणि आपण जसं की बघतो म्हणजे मंगळवार असो, बुधवार असो, गुरुवार असो, शुक्रवार असो, शनिवार रविवार तर असतोच. पुण्याहून शिर्डीला जाणाऱ्यांची संख्या खूप आहे. हजारो भक्तगण शिर्डीला जात येत असतात ना. प्रॉपर पुण्यातनं जी कनेक्टिव्हिटी हवी होती ती आज आपल्याला इंटरसिटी एक्सप्रेसच्या निमित्ताने इथे मिळालेली आहे. जर आपण वॉक अराऊंड जर घेतला तर प्रत्येक कोचला फुलांनी आणि फुग्यांनी सजवण्यात आलेला आहे. प्रत्येक कोच हा नवा करकरीत आहे. आणि हे प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आज जो फंक्शन होणार आहे, जे प्रोग्राम होणार आहे, इनॉग्रल सेरेमनी जो आपण म्हणतो, उद्घाटन समारंभ जो होणार आहे, त्याचं इथे सगळं अरेंजमेंट केली गेलेली आहे. आपल्या पुणे साईनगर शिर्डी इंटरसिटी एक्सप्रेसला इनॉग्रल स्पेशलला आज लीड करत आहे पुणे शेडचं WAP7 हे इंजिन. 30790 पुणे वॅप 7 आज लीड करतो आहे. नवा करकरीत आणि तो सुद्धा अगदी पेंट करून नवीन गाडीला लावण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण बघू शकता पुढे स्टेज लावलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा फोटो आहे. जसे की आपण पाहू शकता की आज पुण्यातनं 2 गाड्यांचा उद्घाटन समारंभ आहे. आपण पाहू शकता इथे आपण जनरल कोचमध्ये उभे आहोत. आत्ता शाळेतील मुले आणि सर्व शिक्षिका त्यांनासुद्धा इथे
जर्नी करायची संधी मिळालेली आहे. सर्वांच्या हातामध्ये आपला भारताचा झेंडा आहे. सर्वांना भेटवस्तू दिल्या जात आहेत इनॉग्रल स्पेशल जर्नी असल्यामुळे. हाय, सर्वांच्या चेहऱ्यावर एकच आनंद आहे. नवी कोरी गाडी, पहिली जर्नी आणि मुलांचा आनंद, हे समीकरणच वेगळं आहे. 3 आणि आता आपण आलेलो आहोत D1 कोचमध्ये. 37 नंबरची सीट आपल्याला मिळालेली होती रिझर्वेशन करताना. आणि हा या गाडीचा सेकंड सिटिंग कोच आहे. ब्रँड न्यू, कुठेही अजिबात धूळ नाही. नवीन रेक गाडीला देण्यात आलेला आहे. या कोचमध्ये चार्जिंग सुविधा आहे, पुशबॅक सीट्स आहेत आणि ॲफोर्डेबल जर्नी एक्सपिरियन्स असा हा होणार आहे शिर्डीला जाणाऱ्या भक्त लोकांसाठी. क्लीन रेक आहे एकदम. ब्रँड न्यू सेकंड सिटिंग कोच. चार्जिंगचे सॉकेट, थ्री बाय थ्रीचं सिटिंग कॉम्बिनेशन आहे सेकंड सिटिंग कोचमध्ये. फक्त एकच आहे, या गाडीला अजून CC म्हणजे चेअर कार, AC चेअर कार अजून देण्यात आलेली नाही आहे. पुढे जशी जशी गाडी रेग्युलर होईल तेव्हा CC अलॉट केला जाईल. आणि आपण पाहू शकता बायो टॉयलेट सिस्टीम दिली आहे गाडीमध्ये. गाडीचं वॉशरूम पण अगदी स्वच्छ आहे, साफ सुथरा बायो टॉयलेट. ब्रँड न्यू. जसं आपण आपल्या घरचं वॉशरूम स्वच्छ ठेवतो तसंच आपलीही जबाबदारी आहे प्रवाशांची की ट्रेनचं वॉशरूमसुद्धा आपण स्वच्छ ठेवावं. आणि बरोबर 3:35 आपल्याला पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून ग्रीन सिग्नल मिळालेला आहे मित्रांनो. पुणे साईनगर शिर्डी उद्घाटन विशेष इनॉग्रल स्पेशल प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून प्रस्थान करत आहे साईनगर शिर्डीसाठी. खूप अतिशय सुंदर असा प्रवास होणार आहे. जशी जशी गाडी अजून रेग्युलर होत जाईल, कमर्शियल रन होत जाईल, तसे तसे अजून फीडबॅक येत जातील. अजून कोचेस वाढतील, कमी होतील, AC कोच याच्यामध्ये ॲड होईल आणि अतिशय कमी अशा फेअरमध्ये तुम्ही शिर्डीपर्यंत प्रवास यामध्ये करू शकता. रिअल टायमिंग्स पण गाडीचे आलेले आहेत. सकाळी 7 वाजता पुण्यातनं असणार आहे गाडी शिर्डी जाण्यासाठी आणि दुपारी शिर्डीहून रिटर्न येण्यासाठी असणार आहे 2-2:30 वाजता. आज इनॉग्रल स्पेशल आहे त्यामुळे टायमिंग्स जरा वेगळे आहेत गाडीचे. गाडीचे स्टॉपेजेस असणार आहे पुण्याहून दौंड कॉर्ड लाईनहून श्रीगोंदा रोड, अहिल्यानगर, राहुरी आणि साईनगर शिर्डी. एकशे 110 kmph परमिसेबल स्पीड असणार आहे गाडीचा. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे मित्रांनो. पुणे शेडचा WAP7 उभा आहे. ALP LP आतमधून वेव करत आहेत गाडीला.
आपण मेन लाईन जॉईन करत आहोत आत्ता. पूर्ण कर्ववर अशी गाडी सजवलेली उत्कृष्ट दिसत आहे. नवा कोरा रेक आणि साईडने आपण बघू शकता कोयना एक्सप्रेस पुण्याकडे एंटर होते. कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेस भुसावळ वॅब 4 सोबत. आणि आपली क्रॉसिंग होत आहे दौंड इंदोर सुपरफास्ट एक्सप्रेससोबत. वडोदरा शेडचा WAP 7 लीड करतो आहे दौंड इंदोर सुपरफास्ट एक्सप्रेसला. तीस 719 वडोदरा. दौंड इंदोर सुपरफास्ट एक्सप्रेस पुणे आउटरला उभी आहे. आपल्या गाडीच्या क्रॉसिंगसाठी उभी होती आणि आता इथून आपली गाडी ॲक्सिलरेट करणार आहे. जसा जसा स्पीड वाढतोय तसं जसे फुगे उडून पडत आहेत मित्रांनो. पण एक सुंदर दृश्य. घोरपडी कोचिंग डेपोट स्किप करतोय आपण. वे टुवर्ड्स हडपसर. हडपसर रेल्वे स्टेशनला एक अनऑफिशियल हॉल्ट आपण घेतलेला आहे इथे. खरं तर इनॉग्रल स्पेशल रनमध्ये हडपसरचा हॉल्ट नव्हता, पण अनऑफिशियल हॉल्ट इथे घेतलेला आहे आपल्या गाडीने. आणि जसं की मी म्हणालो होतो, आज पुण्यातनं 2 गाड्यांचं इनॉग्रेशन आहे. एक आपली पुणे साईनगर शिर्डी इंटरसिटी इनॉग्रल स्पेशल आणि दुसरी आहे हडपसर पुणे दानापूर अमृत भारत एक्सप्रेस. तिचासुद्धा रेक अगदी नवा करकरीत ब्रँड न्यू फॅक्टरी फ्रेश आहे. आपण पाहू शकता पुणे सेंट्रल रेल्वेची गाडी आहे ती. आठवड्यातनं एकदा धावणार आहे हडपसरहून दानापूरपर्यंत. तिचा टायमिंग आज 5 वाजताचा आहे संध्याकाळचा सुटायचा. पुशपुल टेक्नॉलॉजीसोबत ही गाडी धावणार आहे. समोर एक इंजिन आहे आणि मागे एक इंजिन आहे. कल्याण शेडचे WAP 5 तिला लीड करणार आहेत दानापूरपर्यंत. आणि आपली क्रॉसिंग होते आहे बँगलोर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स उद्यान एक्सप्रेससोबत. कडक हॉंकिंगसोबत ॲप्रोच केलेला आहे. कल्याण वॅब 7 आहे उद्यानला आज.
बँगलोर मुंबई उद्यान एक्सप्रेस. हिचं एक शेअर आहे सिद्धेश्वर एक्सप्रेससोबत, जी की सोलापूरहून मुंबईपर्यंत येते, धावते. ही गाडी गेल्यानंतर आपल्या गाडीला क्लिअरन्स मिळणार आहे. हडपसरवरून आपली गाडी निघाली आहे. तीन वाजून 50 मिनटं झालेले आहेत आत्ता. नेक्स्ट हॉल्ट आपला असणार आहे डिरेक्टली दौंड कॉर्ड लाईन, आणि ही आपण पाहू शकता हडपसर दानापूर अमृत भारत एक्सप्रेस. तीसुद्धा अशीच फुलांनी आणि बलून्सनी सजवलेली आहे. लीड लोकोमोटिव्ह आहे कल्याण WAP 5 35043. ऑल क्लिअर प्रोसीड सिग्नल मिळालेला आहे हडपसरून. असिस्टंट लोको पायलट ग्रीन फ्लॅग वेव करतायत. म्हणजेच आता हडपसरपासून ते दौंडपर्यंत आपली गाडी MPSने जाणार हे निश्चित झालेलं आहे. ॲक्सेलरेशन स्टार्ट केलेलं आहे. पुणे WAP 7. आपण आता स्किप करत आहोत मांजरी बुद्रुक रेल्वे स्टेशन, फ्लॅट 110 kmph वर. हाय स्पीड जर्नी सुरू झालेली आहे पुणे दौंडमधली. त्यातलं हडपसर नंतरचं पहिलं स्टेशन मांजरी बुद्रुक. स्किपिंग लोणी रेल्वे स्टेशन. लोणी स्किप करून आपण पुढे आलेलो आहोत आणि आता आपली क्रॉसिंग होणार आहे 11078 11078 जम्मू तवी पुणे झेलम एक्सप्रेससोबत. उरुळीहून निघाली होती मगाशीच. कुठल्याही क्षणी आता क्रॉसिंग होऊ शकते. जम्मू तवी पुणे झेलम एक्सप्रेस. जम्मू तवी पुणे झेलम एक्सप्रेस. हाय स्पीड क्रॉसिंग मित्रांनो. स्किपिंग उरुळी कांचन रेल्वे स्टेशन. उरुळी कांचन स्किप करतोय आपण 110 kmph वर. हडपसरून निघाल्यापासून अतिशय छान असा रन पुणे साईनगर शिर्डी इंटरसिटीने दिलेला आहे आणि प्रायोरिटी पण अगदी सुंदर देत आहेत.
आता आपली क्रॉसिंग होणार आहे 12,780 हजरत निजामुद्दीन वॉस्को द गामा गोवा सुपरफास्ट एक्सप्रेससोबत. गोवा सुपरफास्ट एक्सप्रेस झेलमच्या अगदी मागेच होती गोवा, फक्त झेलम पुढे होती आणि गोवा एक स्टेशन मागे होती. मित्रांनो, स्किपिंग यवत उरुळी कांचननंतर फ्लॅट 110 kmph गाडी धावलेली आहे. आता आपण स्किप करतो आहे यवत रेल्वे स्टेशन. स्किपिंग केडगाव स्किप करतो आहे आपण. जवळपास दुपारचे 4:25 झालेले आहेत आता. नवीन सेकंड सिटिंग कोचमधला ॲम्बियन्सच वेगळा असतो. आपण पाहू शकता आता जसं की आपली गाडी एकदम टॉप स्पीडमध्ये धावते आहे. 110 kmph मॅक्स परमिसिबल स्पीड आहे गाडीचा. आणि आतलं जे वातावरण आहे, गाडी स्पीडमध्ये चालली आहे आणि आतमध्ये एकदम रिलॅक्स वाटतं आहे. तरी पण गाडी हालत वगैरे नाही आहे, जर्क बसत नाही आहे. अगदी मेंटेन आणि प्रॉपर कोच बांधणी जी आपण म्हणतो ती केलेली आहे. आता आपण स्किप करतो आहे पाटस रेल्वे स्टेशन, दौंडच्या अलीकडचं पाटसला पण छान क्लिअरन्स दिलेला आहे गाडीला. अर्थात इनॉग्रल स्पेशल जर्नी आहे पुणे साईनगर शिर्डी. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाला पुणे डिव्हिजनकडून हे फुल देण्यात आलं होतं की तुमचा प्रवास चांगला हो आणि सुखाचा हो. मित्रांनो, आपण आता एंटर करत आहोत दौंड कॉर्ड लाईन रेल्वे स्टेशनवर. दौंड कॉर्ड लाईन का, तर हे नवीन रेल्वे स्थानक बनवण्यात आलं आहे. ज्या गाड्या अहिल्यानगर मनमाडकडे जातात त्यांना डिरेक्टली दौंड जंक्शनला स्किप करून जाता येतं. जसे की आपण बायपास म्हणतो, एखाद्या हायवेला कसा बायपास असतो त्या टाईपचा हा बायपास आपण म्हणू शकतो. आधी कसं व्हायचं, गाड्या दौंडपर्यंत जायच्या, समोरचं इंजिन लागून मागे लागायचं, लोको रिव्हर्स व्हायचा, त्यामध्ये 1 तासभर जायचा. पण आता मागचे 4-5 वर्ष झाले आपण बघतो आहे की दौंड जंक्शन कॉर्ड लाईनमुळे तेवढा वेळ गाड्यांचा वाचतो आहे आणि गाड्या डिरेक्टली दौंड जंक्शनला बायपास करून कॉर्ड लाईन स्टेशनवर थांबून डिरेक्टली अहिल्यानगर आणि मनमाडकडे जाऊ शकता. आता आपण एंटर करतो आहे प्लॅटफॉर्म नंबर 2 दौंड जंक्शन कॉर्ड लाईन. हा सुद्धा आता नवीन बांधण्यात आलेला आहे. आत्ता काही महिन्यापूर्वीच डबलिंग झालं आहे दौंड मनमाडमध्ये, त्यामुळे हा एक प्लॅटफॉर्म नवीन बांधण्यात आलेला आहे. पुणे साईनगर शिर्डी एंटर करत आहे दौंड कॉर्ड लाईन रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 2वर. अजून एक माहिती सांगायची झाली तर सरळ जो रूट जातो तो दौंड जंक्शनकडे जातो. सोलापूरकडे जाणाऱ्या गाड्या सरळ निघून जातात आणि अहिल्यानगर मनमाडकडे जाणाऱ्या गाड्या बायफर्केट होऊन डावीकडनं दौंड कॉर्ड लाईन रेल्वे स्टेशनच्या
लाईनवरून मनमाडकडे निघतात. मित्रांनो, आपला प्रवास दौंडपर्यंत होता विनंती आहे आणि पुणे साईनगर शिर्डी रवाना झाल्यानंतर उद्घाटन विशेष गाडी आपल्याला विनंती आहे की पॉर्ट लाईन स्थानकावरून निघण्यासाठी तयार आहे. सर्वांना विनंती आहे की आपण अल्पोपहार करून जावा. जर्नी एक्सपिरियन्स कसा वाटला नक्की सांगावा. टायमिंग्स वगैरे मी व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये टाकणारच आहे. ॲट लास्ट पुण्याहून शिर्डीसाठी बेस्ट कनेक्टिव्हिटी या गाडीच्या माध्यमातून मिळालेली आहे. आजची पहिली पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होऊन दौंड ऑनलाईन या स्टेशनवरून रवाना होत आहे. पुण्याहून ही गाडी शिर्डीसाठी रोज धावणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त भक्तांनी या गाडीचा लाभ घ्यावा आणि या गाडीने प्रवास करावा. भारतीय रेल्वेतर्फे हार्दिक कनेक्टिव्हिटी स्वागत शिर्डीसाठी मिळालेली आहे मित्रांनो आपल्या पुण्यातून. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगावा. कमेंट सेक्शनमध्ये आपले मतं आपण जरूर द्यावे. तुर्तास मी अजित देशपांडे सायनिंग ऑफ करतो दौंड कॉर्ड लाईन रेल्वे स्टेशनवरून. धन्यवाद मित्रांनो. मान्यवरांना विनंती आहे की आपण स्टेजवर यावं आणि अल्पोपहाराचा